जी देवी सकळामध्ये शुद्धरूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। नमस्कार, मी स्मिता शिंदे। आज नवरात्राची 8वी माळ। आज आपण आहोत पिंपळवंडीच्या मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये। ह्या मंदिराचं आणि देवीचं काय महात्म्य आहे हे आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊयात। पिंपळवंडी गाव जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कृषीविषयक प्रगतीच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचं कुकडी नदीच्या काठी वसलेलं हे गाव। या गावचं ग्रामदैवत श्री मळगंगा माता। पौराणिक दाखले पूर्वजांकडून आम्हाला असे मिळालेले आहेत की पारनेर तालुक्यातील चिंचोली आणि निघोज या परिसरात आणि कुंडमाऊलीच्या परिसरामध्ये वास्तव्य असलेल्या श्री मळगंगा मातेचीच ही एक शाखा म्हणावी लागेल। किंबहुना कुणाला आठवत नाही त्या खाली या मळगंगा मातेची या परिसरामध्ये स्थापना झालेली आहे। गावठाणची रचना जर पाहिली तर सर्वात उंचावरच्या स्थानामध्ये आमच्या फार लहानपणी पुसटशी आमची आठवण आहे। कौलारू असलेलं एक छोटंसं मंदिर, 2 लिंबाचे वृक्ष समोर होते। काळाच्या ओघामध्ये वृक्ष राहिले नाही, परंतु कौलारू इमारतीला मंदिराचं स्वरूप देण्याचा गावकऱ्यांचा मनोदय झाला। खरं तर आर्थिक चणचण असताना सुद्धा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन आमच्या स्थानिक इथल्याच कारागिरांनी दगडी चौथरा आणि मंदिराचं निम्म काम या ठिकाणी पूर्ण केलं। नंतरच्या कालखंडामध्ये बराचसा कालखंड
त्याच्यामध्ये काम ठप्प होतं. या गावचे एक सुपुत्र स्वर्गीय हरिभक्तपरायण दत्तूबाबा लेंडे यांनी पुढाकार घेतला. गावाने त्यांना साथ दिली आणि या गावाचा नियम असा राहिलेला आहे की अशा प्रकारची कोणती सार्वजनिक जर उपक्रम किंबहुना काही धार्मिक कार्यक्रम जर काही मंदिर उभारणी किंवा काही काम करायचं जर असेल तर गावाशी संबंधित असलेल्याच व्यक्तींची देणगी वर्गणी घ्यायची. त्या अनुषंगाने आम्हाला मुंबईचे पुण्याचे आमचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ह्या ग्रामस्थांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि ह्या मंदिराचं काम राजस्थानचे जे कारागीर आहेत सोमपुरा त्यांच्याकडनं हे पूर्णत्वास गेलं. नंतरच्या कालखंडामध्ये लोकांची जी दृष्टी आहे त्या दृष्टीनं पुन्हा लोकांनी देणगीचं योगदान देऊन सन 85 सालापर्यंत हा राजस्थानी पद्धतीच्या दगडातला एक सुंदर असा मंडप इथं तयार झाला. ग्रामदैवत मळगंगा मातेवर लोकांची निश्चिम अशा प्रकारची श्रद्धा आहे. फार पूर्वीच्या काळापासून चैत्र कृष्ण अष्टमी ते दशमी इथपर्यंत 3 दिवसाचा यात्रोत्सव असतो. अगोदरच्या दिवशी चोळी पातळ बाकीचे सगळे धार्मिक उपचार असतात आणि नवमी हा यात्रेचा प्रमुख दिवस आहे. सकाळी मांडव डाळे अभिषेक याच्याबरोबरच बैलगाड्याच्या शर्यती शेजारी असलेल्या घाट आता त्या शर्यती बंद आहेत आणि दुसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा. सायंकाळच्या वेळी नवमीच्या दिवशी देवीला चोळी पातळ त्या मिरवणुका, त्याच्यानंतर छबिना, काठी पालखीची मिरवणूक आणि काठीची मिरवणूक इथं आल्यानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याचा कार्यक्रम. वयोवृद्ध लोक लहान मुलांना रात्रीचा करमणुकीचा कार्यक्रम पाहता येत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी सकाळी गावामध्ये हजेरीचा कार्यक्रम आणि सायंकाळी कुस्त्याचा आखाडा अशा प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमानं यात्रेचा हा उत्सव असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचे स्थानिक ग्रामस्थ काही व्यापार उद्यमाच्या निमित्तानं गेले, कोणी नोकरीच्या निमित्तानं गेले, काही बाहेरगावची लोकं इथं नोकरीच्यासाठी आली. बऱ्याच काळ त्यांचं इथं वास्तव्य राहिलं आणि या देवीवर त्यांची एक श्रद्धा. तर न चुकता या कालखंडामध्ये ही लोकं येऊन दर्शन घेऊन जाणार त्याची प्रचितीसुद्धा त्यांना निश्चितपणानं आलेली असते. मला सांगितलं पाहिजे की 125 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये आमच्या पिंपळवंडी गावामध्ये वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळेराम बाबा पिंपळवंडीकर म्हणून हे वारकरी संप्रदायात एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की त्यांची त्या कालखंडामध्ये भजन आणि स्वतंत्र त्यांच्या मालिकासुद्धा होत्या. भजनाला त्यांचा गोड आवाज, उंचीने ते कमी असायचे परंतु त्यांची भजनातली उडी ही महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध होती. आणि त्यांनी आमच्या इथं कुकडी नदीच्या काठावर असलेल्या श्री मुरलीधर मंदिरामध्ये 2 वर्षाचा अखंड विना हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्याबरोबरच त्या ठिकाणी 13 कोटी श्रीराम नामाचा जप आरंभिला. आणि एवढं मोठं कार्य करायचं तर त्याला एकट्या दुकट्याचा काय तो खेळ नाही. या पिंपळवंडी गावाला 12 वाड्या आणि 50पेक्षा जास्त वस्त्या आहेत. सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्या सहभागामधनं तो त्या ठिकाणी उत्सव त्यांनी पूर्ण केला. उत्सवाच्या सांगतेला महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले तर सगळेच अर्धयो जे आहेत त्याच्याबरोबरच आपलं हे जे संस्थान आहे देवस्थान मोठं संस्थान आपल्या वाडा मोखाड्याच्या जव्हार भागातले संस्थानिक राजे जे होते ते सुद्धा इथं कार्यक्रमाला आलेले होते. फार मोठा उत्सव झाला, त्याची महाराष्ट्रभर प्रसिद्धी झाली आणि त्यांचाच वारसा घेऊन या गावचे सुपुत्र वैकुंठवासी दत्तूबाबा लेंडे यांनी 1966 साली या देवीचा नवरात्र महोत्सवाचा उत्सव त्या ठिकाणी सुरू केला. या उत्सवाला मार्गदर्शन भागवतकार वैकुंठवासी सुमंत महाराज नलावडे धोलवडे यांचं राहिलं आणि जवळजवळ 25 वर्ष त्यांनी ते मार्गदर्शनाचं काम करत असताना मला सांगितलं पाहिजे की राज्यामधले जे जे नामवंत आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भागवतकार आहेत, वादक आहेत, गायक आहेत, या सगळ्यांची हजेरी या पिंपळवंडी गावच्या या इथल्या या कार्यक्रमाला राहिलेली आहे. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये लोक आमचे साधक सेवा करणारी जी लोक आहेत ती इथं बसतात कट्ट्यावर. कोणालाही देणगी वर्गणीची सक्ती नाही परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिसाद लोक स्वतःहून देतात आणि त्या पैशांच्या माध्यमातून ह्या मिळणाऱ्या रकमेचा विनियोग म्हणून इथे या परिसरामध्ये ज्या सुविधा कराव्या लागतात त्या सुविधा आमच्या गावकऱ्यांनी इथं उभारलेल्या आहेत. एक सभामंडप आहे, त्या कार्यालयामध्ये गरजू गरीब लोकांचे शुभविवाह इतर कार्यक्रम अत्यंत माफक दरामध्ये इथं करून दिले जातात. इथं लाईट
त्याचप्रमाणे पाणी ह्या सगळ्या सुविधा भरपूर अशा प्रमाणात आहेत. आणि हे परिसरामध्ये सगळं आता हे महाद्वाराचं काम असेल, बाकीच्या परिसरामधल्या सुधारणा असतील, अत्यंत रमणीय अशा प्रकारच्या लाखो रुपयाच्या लोकांच्या योगदानामधनं या ठिकाणी या सगळ्या सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत. मळगंगा मातेचा आशीर्वाद आपल्यावर आहे अशा प्रकारची भावना आमच्या ह्या सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांची निश्चितपणानं आहे. अनेकांना त्याची प्रचितीसुद्धा आलेली आहे. आम्हीसुद्धा सगळ्यांनी त्याची प्रचिती वारंवार घेतली. आणि म्हणून 9 दिवसाच्या या कालखंडामध्ये विना प्रहर जो आहे तो 12 वाड्यातले आमच्या सगळ्या समाजातले सगळे घटक सगळेजण याच्यामध्ये स्वतःहून सहभागी होतात. वर्षानुवर्ष 56 वर्ष झाली आखून दिलेले जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकामध्ये बदल नाही. लोक आपल्याला सेवा मिळावी म्हणून त्याच्यासाठी उलट आग्रही राहतात आणि अत्यंत उत्साहामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम पार पडत असतो. गेल्या वर्षीपासून कोरोनाचं सावट असल्यामुळं आम्हाला या कार्यक्रमांवर थोड्याशा मर्यादा आलेल्या आहेत. परंतु जे औपचारिक उपचार जे म्हणतो, पहाटेचा काकडा भजन, हरिपाठ आणि अखंड विनाप्रहर हे एवढेच फक्त कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही यावर्षी पार पाडत आहोत. आई मळगंगा देवीचं महत्म्य आणि ते सांगायचं मध्ये एक जागृत देवस्थान आहे. आपण इच्छिलेले होतच आपल्याला काय अनुभव आलेले असते त्यातून देवीच्या माध्यमातून साकार झालेले असतात. माझ्या जीवनातले एक अनुभव सांगायचा म्हटलं तर 1982 साली घरातील प्रापंचिक आणि एकत्र कुटुंबातून मला त्रास झाला. या ठिकाणी आईनं साक्षात्कार दिलं. माझ्या डोक्याची हीट वाढून मला पुढं जाण्याचा मार्ग दिला. त्या मार्गातून मी या ठिकाणी देवीचे गाडे वगैरे मी स्वतः सोडायचं. बैल कोणती मार्के असेल ते धरून गाडा सोडून द्यायचा. आणि नंतर मुंबईला जाता आता मला चाकण या दरम्यान मला काहीच गाडी चालवत असताना सुचलं नाही. माझ्या चुलत्याने मेवण्याने मला मुंबईत नेलं आणि एक 15 दिवस डॉक्टरचा चांगला सल्ला देऊन त्या ठिकाणी मला माझ्या डोक्याची हीट कमी केली आणि मी चांगलं झालो. हा एक आईचा या ठिकाणी मला साक्षात्कार झाला आणि त्यानिमित्ताने मी त्या आईपासून मी चांगल्या गोष्टी मी सुधारलो. तिथून पुढं माझ्या प्रपंचाची वेगळी दिशा मी आपला घेऊन बाजूला झालो आणि मी आईच्या माध्यमातून एक त्या निमित्तानं गावकरी मला इथं सेवेची संधी देतात. एकदा घटस्थापना झाली तर जे घर सुटतं तर दसऱ्याची सांगता झाल्यानंतर मी घराचं तोंड पाहतो. एवढी ती माऊली मायकून सेवा करून घेते. हे मंडळ मला सेवेची संधी देतात. सर्व गावकऱ्यांच्या माझ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि नदीवर जाईपर्यंत ही सेवा मला अखंडित मिळावी अशा पद्धतीची मातेक प्रार्थना करतो. आपल्याला एक विनंती आहे, आपण आलात. आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना ग्रामस्थांनी गेली 56 वर्ष आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तूबाबा लेंडे असतील आणि आत्ताचे सन्माननीय अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार 56 वर्ष चाललेला हा नवरात्र उत्सव आणि ह्या मळगंगे मातेचं खरं तर महत्त्व असं आहे की आपण श्रद्धेनं पूर्ण गाव या ठिकाणी देवीला साकडं घालतं. आणि त्यामध्ये मी एक असा एक माणूस आहे, शहरातून आलेल्या माणसानं देवीनं मला एवढा साक्षात्कार केला आणि आज देवीमुळं मी खरं तर ग्रामपंचायत सदस्य आहे. मी या देवीच्या चरणी नेहमी नतमस्तक होईल आणि अनेक मान्यवर या ठिकाणी देवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. शहरातून, पुण्यातून, मुंबईतून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पिंपवंडी गावाने नवरात्र उत्सव कमिटीला जे सहकार्य केलं त्या गावाच्या वतीनं, ग्रामपंचायत वतीनं मी सर्व भक्तांचं मळंगा माता देवीच्या वतीनं वामन आमची ही देवीची अखंडपणे सेवा ही 9वी पिढी आहे आणि याच्या अगोदर आमच्या सासूबाई करत होत्या, आजी सासरे करत होते. हा मान आम्हाला परंपरेने मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आमचं हे भाग्य आहे. तिची सेवा करण्यात आमचा अखंड दिवस अगदी आनंदात प्रसन्नपणे जातो आणि आम्हाला खूप त्याच्यापासून म्हणजे आमच्या सर्व पिढीला त्याच्यापासून आशीर्वाद मिळत आहेत. हीच आमची भाग्याची गोष्ट आहे. दिवसभरात म्हणजे जेव्हा नवरात्र सुरू होतो त्यावेळेस तिचा जो पिवळ्या कलरचा मान आहे तो आम्ही अखंड 9 दिवस ठेवतो आणि दसऱ्याच्या दिवशी ती साडी आम्ही बदली करतो. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला आरतीचा मान असतो. देवीला प्रसाद दाखवला जातो दोन्ही वेळ. दौलत ताथवडे माजी पोलीस पाटील, पिंपळवंडीमध्ये 35 वर्ष पोलीस पाटील म्हणून सेवा केलेली. आई जगदंबा ही मळगंगा माता आमचं ग्रामदैवत गावाचं. ही चिंचवलीमधून
निघाली तर त्यावेळेला हिच्या मूर्ती म्हणजे प्रतिष्ठा ही जमिनीतून एकदम बाहेर आलेली आहे. ही काही घडलेली वगैरे कुठली काही नाही आहे. आणि सुरुवातीपासूनच परंपरा जी नवसाला देवी पावणारी आमची, नवस केला का ते सत्यानेच पावत असते. आणि अशा ह्या देवीचं चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते नवमीला, आणि नवरात्रात 9 दिवस चांगल्या प्रकारे कार्यक्रम असतात. परंतु कोरोनाचं सावट आल्यामुळं काही नेम पाळावा लागलेत आणि त्या नियमाला बंधन करून आम्ही हा गावचा मोठा कार्यक्रम साजरा करत असतो. आमच्या मळगंगा मातेचा नवरात्रोत्सव चालू असून मळगंगा देवीवरती आमचा खूप विश्वास आहे. या मळगंगा मातेच्या नावाने आम्ही पिंपवंडीमध्ये मळगंगा माता ग्रामप्रवेशद्वार ही संकल्पना राबवलेली असून नवरात्र कमिटीने 10 लाख व यात्रा कमिटी पिंपवंडीने 10 लाख व बाकीचे राहिलेले देणगीदार आहेत यांनी असे वर्गणी देऊन भव्य असं वेशीचं काम चालू आहे. आणि हे वेशीचं काम आमच्या पिंपवंडीच्या वैभवात भर पडतं. जुन्नर तालुक्यातून खरं तर पिंपळवंडी हे गाव फार मध्यवर्ती आणि लौकिक प्राप्त असं गाव आहे. आणि आई मळगंगेचं या अधिष्ठान असलेलं पिंपळवंडी गाव आणि आपला हा सगळा परिसर खरं तर शेती क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असा शेतीमाल पिकवणारा शेतकरी आहे. आणि मग प्रत्येक शेतकऱ्याची भावना असते की आईच्या नावाने मंगळवारच्या दिवशी शेतीमालाची लागवड जर केली तर निश्चितपणे त्याला चांगला बाजारभाव भेटतो आणि त्या धारणेनुसार त्याचा पीक पण चांगले येतं. आणि पहिला तोडा तो आईच्या चरणी अर्पण केल्यानंतर खरं तर शेतकऱ्याचे 2 रुपये त्याच्या पदरामध्ये निश्चितपणे पडतात. असा हा नितांत सेवा आणि श्रद्धा असलेला शेतकरी आईच्या चरणी नतमस्तक होऊन कायमस्वरूपी तो लीन राहतो. माझं नाव शालिनी धनंजय वाघ. राहायला मी भोसरीला असते. सासर माहेर माझं हेच आहे पिंपळवंडी गाव. आम्ही 40 वर्षापासून येतो जातो. आणि नवरात्रात नाही येणं झालं तर दसऱ्याच्या दिवशी येतो. आणि आम्हाला फार प्रसन्न वाटतं. हे आमचं ग्रामदैवत आहे. सहकुटुंब सहपरिवार येतो आम्ही प्रत्येक वर्षी. माझं नाव जयश्री गणेश सोनवणे आहे. माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले आहे. तेव्हापासून मी दरवर्षी हा उत्सव साजरा करते व खूप छान वाटते. आणि नवरात्रात कीर्तन वगैरे असते त्याच्यामुळे अजूनच चांगले वाटते. हे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत त्यामुळे उत्सव जरा कमी झाला आणि आनंदही जरा कमी झाला. नवरात्रात सगळे कार्यक्रम ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.